गोप्या सरपंच हल्ला चल ते लवकर हमला सोपं आहे काय सरपंचाला धक्का म्हणजे गावाला धक्का पोरांना सगळ्याला बोबाटा करा सरपंचाला आणलंय अरे पण आणलंय कोणी अरे सरपंचाच्या बायकोचे त्याचे भांडण झाले त्याच्या बायकोनी कमरात 3 लाथा टाकल्यात अरे तू काय बावळा काय त्याचं काय तर पर्सनल मॅटर असून तुला काय संबंध आहे लईच वाईट काम झालं गड्या. अय सरपंच आला अरे सरपंचाला उचलून आपटलं काय मुंगीला तुम्ही कागद तयार करा लगेच कसली आहे? सोड चिठ्ठी घेऊन टाका तुम्ही 4 वेळा मार खाणं काय चांगले नाही अरे गप ना भाऊ का तू खाऊ मीठ चोळीतो. अहो इतर आपल्याला ऐकून लोकांना म्हणता काय दुकाळ मीठ चोळी तुम्हाला काही लाजबीज वाटत का खुशाल बायको तर चपलानी चुपलानी मार खाता आणि वरून लोकांना आतली शिकिता आता एकच पर्याय राहिलाय तुमच्याकडं सोड चिठ्ठी आता तिकडा कसं तुमच्या दोघांना खाडी तो कुणायचो. ड्रायव्हर का जनावर आहे मी पर गाडवाने काम करू करू घेतले जेवण सुद्धा टायमावर नाही ड्रायव्हर खुशाल जेवतो लाज वाटली पण ड्रायव्हरला आला भाऊ नेमकी जेवायच्या टायमिंगला येतो घासाच्या खाली आता घासाय जाऊन नाही द्यायचा अरे ड्रायव्हर सोकलाय फुकट खायला काम तो बाप करीन वय रे विजय जर बापू येत असेल ना तर मालक असू ना तर कुणी असू असं चापटील ना भाऊ 4 तारखेला मशीनचा हप्ता आणि तू खुशाल दिवसातून 4 वेळा जेवतो लाज वाटत तुला हो जेवणाचं काय काढता फक्त सकाळ सकाळी एक ब्रेकफास्ट दुपारी लंच आणि त्याच्यानंतर डिनर आणि उरल्याला कधी मध्ये खाता असतो नाही तू खा मालकाला भिकाला लाव मला आम्ही एक कार्य करीतो आता आहे ना चोऱ्या मारा सुरू करतो आणि यांचे हप्ते भरितो अरे मला काही घ्यायचं नाही एवढं काम धंदा चाललंय पोटासाठी वेळ आली देईन काम सोडून एवढं काय त्याच्यात वाचणार नाही तुला तळतळात लागणार मग हप्त्यांचा ओ पाहुणे आव कुठं जायचंय चला सरपंच रिक्षाने जाऊ आपण भुसकटवाडी पर्यंत किती होतील तुमचे 10 रुपये होते म्हणजे माणसाचे 50 रुपये होते अरे तुला लाज वाटते का 50 म्हणायला का पोत बित आहे का अख्खा माणूस आहे ना. अरे ते पोताने आलेलं परवडेल तुझ्यापेक्षा नाही तर आमच्या रिक्षाचे टायर राहिले बसले बाबा माणूस घाई बने काय बोलत यो चला आपण दुसरी रिक्षा बघू. मी काय तुमचं आणि बावळ्याट आहे का तुमच्यासाठी तुम्ही एखाद्या डंपर मध्ये 50 घालू मला 10 सस्ता मी चाललो आल्या माणसाला घरचे 3 टायमाच्या भाकऱ्या कशी देत असतील काय माहिती भाऊ तुम्हाला कळत आहे का वयस्कर माणूस आहे जाऊ द्या डांगऱ्याला तसा डांगऱ्याचा काय ना आलाय माणूस आहे. सरपंच गाडी घेतली म्हणजे तर नादच झाला टाका 5 रुपये टाका मन मोठे करा थोडे सरपंचानी तर नवी गाडी घेतली अरे भाऊ काहीच राहिलं नाही सगळं डाऊन पेमेंट मध्ये गेलंय. अरे हप्ते वे गाडी अरे गावात कॅचचा पोबट आहे. अहो आनंदाचा भाऊ रे शुभ कार्यात काय नाचता पाना करता टाका ना माझ्यासारखं लाज का 100 तरी टाकलेत असते अरे भाऊ हारपण मंदिरातून आणलाय. लेवलला तर कशाला उद्या घाला बेस मॉडेल घेतलं व्हील कॅपचा आणि टॉप मॉडेल सांगा त्यात बावळाट अरे पण तू त्यांच्यावर का चढतोय. अरे तुला जास्त शाळा झाला काय भांगऱ्या तू माझ्या विरोधात बोलणार का राहू नको माझ्यासोबत परत अरे जा मीच तुला कटळलो गावातले सगळे लोक म्हणतात त्याच्या बरोबर राहून येणं झाला आणि तुझ्यामुळे माझं लग्न व्हायना. आता ज्योतिष त्याच्या खोब्यातच बुक्का घालणार मी अगं पाहुणे आले चहा कर तू इथं कॉलेजला ऍडमिशन घेतलं म्हणतात आपली एवढी ओळख आहे मला सांगितलं असतं तर 2 मिनिटात काम झालं असतं घरात साखर नाही साखर अगं कालच कट्टा भरून साखर आणली असं कुठते आपले कॉन्टॅक्ट एवढे जबरदस्त आहे ना कधी गरज पडली ना मला फोन करा 2 मिनिटात काम होईल अगं तुला झालंय काय कमून दिगाना लावला घरात सकाळी दूधवाला आला होता 3 महिन्याची उधारी मागत होता. अगं घरात पाहुणे रावळे या गोष्टी तुला आताच बोलायची गरज आहे का आपल्या घरात काय चाललंय ते पहा तुम्हाला लोकांच पडत. जाऊ दे आपण उद्या भेटू. जाऊ दे आपण उद्या कॅफेतच भेटू कारण आमच्या घरात आजकाल साखर नसती उद्या कशी तुम्ही कॅफेत जाते ना मी पण बघतेच आता. चला भरले पुढे घ्या जाऊ दे चला गाडी तुमची पुढे अरे काल अरे ट्रक चालू कमून व्हाय ना अरे टायमाच्या टायमाला तुमच्या गाड्यांचे सर्व्हिसिंग करीत जाणार तो भरसा बाळून बोलवार का अभिभावनी ट्रक घेतली मला आधी सर्व्हिसिंग केली मग व्यवहार केला ट्रकचा मी अरे काय आलं. मालक प्रामाणिकपणे काम करतो तर करू द्या बरं काय ह्यांना सांगायचं नाही होणार तू पुढे अहो कोण दलबाद्रा कामाला ठेवलाय माझी ट्रक चालू आहे ना अरे काय लाज वाटली तुला. अरे भंगारा डिझेल आहे पेट्रोल टाकलं ट्रक मध्ये. अरे वाटोळं झालं रे भाऊ माझ्या ट्रकचं वाटोळं करून टाकलं आता भांगाराची काय पण कोणी घ्यायची नाही आता झाली चूक मालक नाही काय करून नाईट ड्युटी करू नको झाले आता इथे डिझेल ऐवजी पेट्रोलच वाचलं मी मला काय घेणं ना पंपाचे मालक तुम्ही ना माझी गाडी भरपाई करून द्यायची सगळीची सगळी आता याच्या पगारातून तर काय वसूल व्हायचं नाही याची किडनीच काढतो मग भरपाई करून देतो. मालक ते नका मला चांगलं पगार राहू दे तुम्हाला त्यांनी नोकरी राहू दे तुम्हाला मी चाललो काम सोडून ए मम्मी झाली का चहा चपाती दे लवकर एक तर पेट्रोल नाही गाडी जायचंय कॉलेजला सरपंच अख्ख्या गावात तुम्ही घाण करून टाकली अहो काय सरपंच सकाळ सकाळ कुठे निघाले तोंडवरती करून आणि सोबत आबे पण आहे आज अरे गल्लीचे विकास कामं चालू आहेत. सरपंच काय उद्या पण या भिकाऱ्याच्या घराचा विकास न झाला पाहिजे यांचं वाटोळं होत्या अरे तू तर बोलूच नको तू फुकटच जिंकतोय त्या सरपंचाच्या माग आहो सरपंच तुम्हाला लाच वाटाय पाहिजे या गल्लीचा विकास काय आहे का गल्लीचे रस्ते नाही तर 1500 मीटर आणून रस्ता बनावा लागलाय अरे लाज वाटू दे गोपे तो जीवाला काय तो गल्लीत नालीचा वास सुटला होता. या गटराचे काम मी केले तिथं. हे भिकार लोक
लोक आहे ना नालीतच बरे होते. तुम्हाला काय गरज होती याच्या घराचं गटर नीट करण्याचं? आता मी तर म्हणतो गटरात परत घाणून टाका यांच्या. आता कष्ट प्रामाणिक आहे, आता दिगाना म्हणा. पण तुम्ही 1 मिनिट थांबा. गोप्या तू कवर गरीब राहणार आहे, तुझ्यासाठी एक जबरदस्त ऍप घेऊन आलोय, सर्व्हे IQ. इथं काम करणं एकदम सोपं आहे. 3 स्टेप आहे. सर्व्हे मध्ये सहभागी व्हा, सर्व्हे वाचा, तुमचं ओपिनियन शेअर करा, कोणताही पर्याय निवडा आणि सबमिट करा. दररोज पैसे कमवायचे तर बँक अकाउंट मध्ये थेट विड्रॉल पण करू शकता. बस इतकंच. आणि महिन्याला 30,000 रुपये तुम्ही आरामात कमवू शकता. हे काम आणि कस्टमर सपोर्ट तुला नेहमी उपलब्ध आहे. बरोबर चुका असा काही प्रश्न नाही. फक्त तुमचं ओपिनियन देण्यासाठी पर्याय निवडायचा. कसली बघता माझ्या बाळातल्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ऍप डाउनलोड करा. लगेच प्ले स्टोर वर सर्व्हे IQ ऍप डाउनलोड करा आणि तुम्हाला मोफत एज्युकेशन कंटेंट, सॉफ्टवेअर कोर्स, OTT प्लॅटफॉर्मचं फ्री मध्ये ऍक्सेस मिळणार आहे. अरे गोप्या गरीब राहण्यापेक्षा लगेच ऍप डाउनलोड करा, नाच करून टाक. चल बरं लवकर. इकडे आणि का मम्मी आगे झाली करण्याच्या पती आईला गाडी पुढे आहे ना. सरपंचाचं सकाळ सकाळ तोंड पाहिले असंच होते. यार तुम्हाला एकदाच ऑर्डर देता येत नाही काय? मरणाचे कस्टमर, बाकीचे कस्टमर फक्त तुमच्याकडे लक्ष देऊ. पाणी बॉटल आणि घे उठून, येतात उठून सुटून कुठून पण. माझला काय तू कोणला बोलवतो? तुम्हाला आकले आहेत का? आयला पार जिंदगीला वैतागलोय भाऊ. तुला कोण लोक आहे ते माहिती का? गावगुंड माणूस येऊ. अभि भाऊ लावू का याचा कार्यक्रम? अरे चुकले मग तुम्ही माणूस ओळखण्यात. अरे गोपी एकचे वाकडे म्हणजे डायरेक्ट नदीवर लाकडे. आणि समजा तुला इथं आम्ही चापटावला मिळून काय करणार तू? आई भाऊ एक गरम गरम मच्छी फ्राय सांगा बरं, तुपातली एकदम. अरे दलभात्र्या काय बोलतो? निवडणुकीला अजून महिनाभर आहे, त्याच्या आधीच तुम्ही लाख रुपयाला अभिजित तांबे बुडावला नाही तर खायावारी. अरे मुंगीला आपल्या काय शिकवलं महाराष्ट्रात फेमस आहे. अरे लाज वाटली बा, चव घालून टाकली मला रिक्षात आणून तू. संधी आयला तू तर सुधारला गोप्या. अहो सुधारला म्हणजे देवानी डायरेक्ट संधी दिली. गोपी यांनी केलं संधीचं सोने. परत भेट खोब्यात बुक्का घालतो का? वाघ नाही लोकांचं. यार काही बोलत होतो घरे काही रस्त्यावर. अरे भिकारी काय करतो इथं? यार तू कोणला बोलतोय? तू भिकारी, तू खानदान भिकारी. सांगा मुंगीलाल. अरे अभि नवीन व्यवसाय चालू कर राहिलाय तो. वा थोडी लाज वाटू द्या. तुम्ही खोटं बोला. आता भिकारी का पैसे कुठून आले? अरे बाबा का काय अखंड अमृतुल्याची शाखा घेतली ते पण फुकाट. फुकाट का? भिकाऱ्या चव घालितोय बावड तुमची इथं. यार चौक आली तो काय अखंड अमृतुल्य म्हणजे डायरेक्ट नाथखोळा आहे. महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत नाव पोहोचलाय भाऊ. आणि डायरेक्ट 82 शाखा आहेत. अरे नुसतं इथंच नाही, गुजरात, MP, कर्नाटक इथं बी शाखा आहेत. किती खोटं बोलतोय सरपंच. अरे खोटं काय नाही भाऊ. मी तर डायरेक्ट म्हणतो माझ्यासारख्या तरुणांनी पाऊल त्याला पाहिजे, स्वतःचा व्यवसाय टाकला पाहिजे कमी बजेट मध्ये. अरे फक्त सेटअपचे पैसे लागतात, बाकी सगळे फुकाट. तुमच्या पोराला शिकवायची ट्रेनिंग वरून यांचं नाव. तुमचं पोरग जर इथं शिकाय आलं तर 15-20 दिवस त्याला ट्रेनिंग दिली जाईल. खाणं पिणं फुकाट डायरेक्ट. सरपंच आपण टाकायची काय पुष्कटवाडी टपरी? अगं तुझ्या बापाला कळालं मी पंक्चरवाला. तुझा बाप देईन का तू मला लग्न लावून? तूच सांग बरं. अरे आपल्या थारला काय झालंय बघ बरं, नुसते आवाज आती. फार हाल झाली बुवा. अहो आजले लोक घेऊन निघल्यावर गाडीत आवर राहीन का? काय म्हणला भाऊ? काय तुझ्याकडं? सरपंच थोडं गार घ्या, हाना मारे व्हायला बसल्या. अहो वजनदार लोक घेऊन निघल्यावर म्हणले. वजनदार दिसतो का तुला? विचारला का जास्त? अहो रुबाबदार म्हणायचं होतं. काय रुबाबदार माणूस आहे? गोप्या शिस्तीत ड्रायव्हर का? तू पंचरवाला आहे, विसरू नको नाही तर लय मार खाशीन. अरे पंक्चरवाला म्हणजे का? कोणाचा बांधील नाही. शिस्तीत बोला, तुमच्या दोघांना सांगतोय. दोघांना कोणला त्याला सांग, काय तर चापटीन. तू तुझी लेवल सोडून बोल राहिला. तू लेवल आहे का? चापटीन बिपटीन मला नका सांगू. तुमच्या दोघांना सांगतोय शिस्तीत राहा, नाही तर निघा इथून. हॅलो आता बाई गिराय का? एकशे बडकर एक भेटतात. आधी तो वैताग आणि मग यांचा वैताग. करू आपण लग्न काय तर करू. त्याला गाडी सुद्धा डंपर सुद्धा चालवत नाही. येणार का काय रे? मम्मी मम्मी भीमी काय नाही, आता तुला सुट्टी नाही. दादागिरी बिदागिरी सहन केली जाणार नाही. नेमकं झालंय काय? तुला लाज वाटली पाहिजे? सरपंचाची कोंबडी मेली तुला डंपर खाली. पाहुणा आला होता, त्याला कोंबडी खाऊ घालायची होती. ड्रायव्हरची काय चूक नाही याच्यात. कोंबडीने आत्महत्या केली. असे पाहुणे आणल्यावर काय करीन कोंबडी तरी? नाही म्हणजे आम्ही आले पाहुण्याचा अपमान करतो. नाही नाही, लय वाढाव चालायला लागलाय. धरार याला. तुमचा पांचटपणा बंद करा. काही हे काय मला काय बाकीचं सांगू नका. तुम्ही एका प्रामाणिक ड्रायव्हरची चौक घालून राहिले. तुम्हाला आता सांगतो. बरं मागे, बरं मागे. गोप्या तर लेवल ठेवला का आपल्याला? वैद्यकाला चहा टाक ना. हा हा करते. माझ्या मायबापाने मला पाण्याचा ग्लास तर उचलू नाही दिला. इथे नुसतं काम करावं लागतं. तुझ्या आई बापाचं मला काही सांगत नको. अरे जावायला जेवाय बोली त्याचा वरम भात करतात. अरे वरम भात खाता कोणाच का? लाजा वाटल्या पाहिजे ना. नका सांगू. नॉनव्हेज खाऊ घालायला जवळ तसं पाहिजे ना. अरे साध्या गरीब गोप्याच्या घरी जरी केलं ना, त्याची आई मला मस्त म्हणजे नॉन व्हेज करती. मस्त क्वालिटी. वा अरे आगे बाय फार डोळ्यात पाणी आलं. एवढं प्रेम नको दाखवू. मग मी तुझ्या कामाला मला मान्य. 2च मिनिटं थांब. हॅलो मम्मी, 3-4 भाकरी बनव कडक चुलीवरच्या. 2 मिनिटात ताव मारा आलो आम्ही. मी बघ बघ गोप्या किती करीतो माझ्यासाठी. तुझ्या घरचे करीतात ना. तर तुम्ही एक काम करायचं असतं ना. हे गोप्या सोबतच लग्न करायचं असतं ना. मला कशाला आणलं इथे? जाते. चल ना बाबा. हे बाबा ठेवतोय मला संसारात वाटलं करत नाही. हो घ्या लवकर. त्याला 7,000 रुपये झाले दोन्ही गाड्यांच्या. मागच्या गाडी सरपंच त्यांना माग. हो सरपंच कॅश आहेत का ऑनलाईन आहे?
पैसे अरे गाड्या त्याचे आहेत, पैसे त्याच्याकडून घे. काय बोलता सरपंच लेवल नसल्यावानी म्हणजे प्राचार्यांचा आणि पेट्रोल मी टाकू काय? अरे ते तुम्ही तुमचा गोंधळ घाला मला कवळे लवकर द्या ना, मागे गाड्या थांबल्यात. काय तू फुकट नाही मस्त मटणान बिर्याणी खातो रात्रभर. काय बोलाचा लाज वाटते का सरपंच? अरे काय लाज वाटते का? लोकांच्या झेंड्यावर पंढरपूर करता नाही आपल्याकडे पैसे तर काय एवढे टमाटमा बोलत रे. तो लेवल आहे तुझी. अरे लेवल काय करतो? घ्या लवकर गाड्या पुढे, सरपंच पैसे देऊन टाका यंदाचे, जाऊ द्या. लईच गांड्याचा आहे, नाहीच द्यायचा. कार्यक्रमाला उशीर झालाय भाऊ, मीच देतो. अहो कसं आहे मग, ऑनलाईन आहे का कॅश आहे? भाऊ कॅश असं यांच्याकडे, कारण आहे ना 2 नंबरचा धंदा, ग्रामपंचायत सगळी इकून खाल्ली माणसं. ऑनलाईन काय यांच्याकडे चालतोय का बघा तो पुढं. पुढच्या सरपंच केला उभा राहणार आहे. सरपंचला वाढाव झालाय. अरे डिझेलला पैसे आहे का आपल्याकडे? हो घ्या लवकर, त्याला 7,000 रुपये झाले दोन्ही गाड्यांच्या. मागच्या गाडी सरपंच त्यांना माग. हो सरपंच, कॅश आहेत का ऑनलाईन आहे? हा? पैसे अरे गाड्या त्याचे आहेत, पैसे त्याच्याकडून घे. काय बोलता सरपंच लेवल नसल्यावानी म्हणजे प्राचार्यांचा आणि पेट्रोल मी टाकू काय? अरे ते तुम्ही तुमचा गोंधळ घाला मला कवळे लवकर द्या ना, मागे गाड्या थांबल्यात. काय तू फुकट नाही मस्त मटणान बिर्याणी खातो रात्रभर. काय बोलाचा लाज वाटते का अरे सरपंच? काय लाज वाटते का? लोकांच्या झेंड्यावर पंढरपूर करता नाही आपल्याकडे पैसे तर काय एवढे टमाटमा बोलत रे. तो लेवल आहे तुझी. अरे लेवल काय करतो? घ्या लवकर गाड्या पुढे, सरपंच पैसे देऊन टाका यंदाचे, जाऊ द्या. लईच गांड्याचा आहे, नाहीच द्यायचा. कार्यक्रमाला उशीर झालाय भाऊ, मीच देतो. अहो कसं आहे मग, ऑनलाईन आहे का कॅश आहे? भाऊ कॅश असं यांच्याकडे, कारण आहे ना 2 नंबरचा धंदा, ग्रामपंचायत सगळी इकून खाल्ली माणसं. ऑनलाईन काय यांच्याकडे चालतोय का बघा तो पुढं. पुढच्या सरपंच केला उभा राहणार आहे. सरपंचला वाढाव झालाय. अरे डिझेलला पैसे आहे का आपल्याकडे? अरे आपण नाना कवर तोंड बघत बसता, घ्यायला ना भाऊकीला जावायला ट्रॅक्टर आणला होय मामा. आपल्याला उशीर झाला काय ना भाऊ? आपण घ्यायला कुणी बोलावले? अभिनंदन तुमचं आहे ना, अभिनंदन. अहो यांनी नाही ट्रॅक्टर घेतला, ट्रॅक्टर यांनी घेतलाय. हे भिकारडा मी म्हणलं याच्याकडून पैसा आला. चला मामा, अशीच प्रगती होऊ द्या. कांद्याचा पैसा लय झालेला दिसतोय. अरे तुम्हाला लोकांची प्रगती झालेली देखून का नाही तिथे याचा तुम्ही तोंड मारायला होय मामा. हा कशाला फोन केला रे तुझ्या पोराला? तुला दाबता येत नाही, लाज वाटत नाही तुला? मला चौ घाली तर काय तुम्ही इथं बोलता? अरे तुला माणूस किनी बोलवलंय? अरे मला काय माहिती तुमच्या दोघांचं पटत नाही तर बोलावलंच नसतं. अरे तुम्ही येडे बोले, यांनी नवा गाड्या घेतल्या तर आमच्या तोंडावर फुपट उधळलेला आणि तुम्ही कुशल ट्रॅक्टर घेतलं, याला बोलावलं. ए म्हातारा डांगरा, चौ घालाय बोली का? परत मला बोलू नका, थोबाड तोंड्या. चला रे. तुला डांगरे वाटतो का मी? एवढा कोट्या दिवस असून मी तुमच्या पाहिजे मला रिक्षा द्यायची वेळ आली आता. माहितीये कोटे दिश. साडी घ्या 50 रुपये, बायकोला घ्या साडी 50 रुपये. सरपंच तुम्हाला थोडी लाज वाटत नाही राव? ए पोऱ्या, बायकोला घेण्यात 30 रुपयाची साडी. आता बरोबर लायकी ओळखली त्यांनी तुझी. ए, आ, तुझी किती रे नेमकी? काय सकाळ सकाळ पनवतीला अवतर लोकांच्या चालले पाण्यावर. सरपंच तू कलंक आहे. कोणी बोलायला लागलं तुझ्या पाय भांगार दे ना. चल रे. रे अरे घरात काय पसारा करून ठेवलाय? तुम्हाला माहिती का, माझ्या मैत्रीच्या नवऱ्याने तिला मस्तपैकी साडी घेऊन दिली. अगं बाई, तू आठवड्याला मार्केट मध्ये जातीन, कपड्याच्या बॅगा भरून घेऊन येते, तरी तो मन भरा नका. तुमचं तर काय आमचं हेच बोलणे. अरे लोकांच्या काय असतं चालले तर कामावाला बाबल्या. त्याच्या आईने त्याच्या बापाला साडी मागितली, त्याच्या बापानी दारू पिऊन त्याची आई आणली. मालक एवढी चव घालायची काय गरज नाही. अरे वाढवपणा करशील ना तर इथंच चापटीन तुला. चाललो मी काम सोडून. अरे तू काम सोडून चाललंय, भांडे धुणं कोण करीन? बरं जाऊ दे, आता 2-3 दिवस एक काम कर, तूच भांडे धुणे कर. मी नाही, ते धुणे भांडे तुम्हीच करा, मला आज दिसले काम असतं. अरे बाबल्या, अरे थांब. अरे गावकऱ्यांनो, ऐका या म्हाताऱ्याने चोरी केली. आपल्याला सोडा. ए गोप्या, तो आपण मला पाकिट चोरलं. यार तुमच्या आखली काय घास खायला गेले काय? गोपीच्या आपल्याला धक्का म्हणजे गोपीच्या काय झाला धक्का? तुमसारख्या गरीब काय करते आता? अशी सहानुभूती मिळते चोऱ्या करून. अरे या डांगऱ्याचं वय किती झालं? अरे अभि तुम्ही काय लावून धरलंय? जाऊ दे, म्हातारा माणूस आहे, मिटून घे. मिठू कस काय घे? एकदा गोपीच्या डोक्यात बसले अहो मुंगीला आली रस्त्यावर झोपणारे लोक आपली लायकी काढीत आहेत. हे बघ, तू आप्पाच्या हातात चोरीचं पाकिट आहे. कोणाचं पाकिट आहे या भैयाचं? अहो या भैया साऱ्या गावाचा चोरचा नाव आहे, त्याची साईड घेतोय. मागच्या वेळेस तुमच्या वावरातून मोटर चोरीला गेली, ती चोरीली कोणी होती या भैयानी? अहो सरपंच, मी नव्हतो तेव्हा. अहो नव्हतं म्हणजे काय? वरून चोरी तर चोरी, चोराच्या उलट्या बाबा कवर ऐकू काय? मी डांगऱ्या हाणणार आहे. अरे काय मात चाललाय लोकांचा आजकाल? थोडा पैसा आला का लगेच गेलो आणि वागाय चालू करतात. काय म्हणला? अरे 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 ओ तोंड सांभाळून बोलायचं. अभिभाव तांबे म्हणतात लेवलचा विषय. अयो बापाने कधी हात नव्हता, तू कुचल मारला कुठाला जाय रे तू? अहो नुसताच कमून आली तर जरा समजून जागायची काय पद्धत देतात आहे का नाही? अरे काय झालं? माझ्या पंपावर भांडणं? मालक आता तोंड घेऊन पळत चाला, पण आमच्या इथं इज्जत देऊ गोष्टी आल्यात ना. काय राडा लावला इथं पंपावर? अहो कुचल गोपी यांच्या कानाखाली मारली, तुम्ही एखादी मारली असेल, मी तुम्हाला मागे आणला ते आणलं की माणूस याला कसं आणू? काय राव मालक तुम्ही पण? अरे कर्माला घाबरत थोडंफार. ऐ, सरक बाजूला. अरे काय सरक लावलं, एखाद्या दिवशी बघून घ्याय बाजूला सगळ्या. सरक, विषय लेवलचा. काय लेवल
तुम्हाला आश्चर्य सांगतो गोपी शेटणी एकदा पंक्चर काढली ना परत तुमची जिंदगीत गाडी पंक्चर नाही होणार. अरे लय अवघड काम झालं बा. कोण भागीर आहे काय नो रस्त्यात सगळे खेळ टाकले तिथं. अहो पाटील जरा बघून चालले तर आता लोक खेळे रस्ता आहे चालणार आहे. खरा विषय राव 2-4 दिवसापासून नुसत्या गाड्या पंक्चर होत्यात आणि तुला तर कुत्रा गिरायक नव्हता आता नुसतं गिरायक चाललंय. अरे याला पाहिलाय 2-3 जणांनी ह्योच खेळ टाकितोय. अयो अहो असला मला हाल नका घालू मी बिना गिरायकाचा राहीन पण असले खेळे टाकून लोकांच्या गाड्या पंक्चर नाही करायचो. गप. त्या रोडच्या सीसीटीव्ही मध्ये तू पक्का दिसतोय. अरे माझ्या गाडीला 500-600 रुपये नुसतं पंक्चर काढायला घेतली नी. अहो मला काय सांगता मी नाही हाचे दुसरे कितीक तरी जण असते अजून कितीक जण म्हणजे तुमची टोळी बिळी काढाय. काय पण गाडीचं म्हणलं नका घेऊ गोपी शेटणी आजपर्यंत कोणा तळतळ नाही घेतलं माव काय हातवत नका लावू नाही तर पंक्चरच्या पाण्याने आणीन. अरे नुसतं लुटाय बसलेला दिसतोय ह्यो. ताब मुंगीला गाडीच्या काढून तुमची काही ना काळवट लावणार तर पोलिसाला फोन लावीन. मुंगीला मीच पोलिसांना फोन लावतो. हॅलो काय गाव यायला इथं आईश करा लागन ते खा लागन ते प्या पण 24 तास माझ्यासाठी पळायचं. अभिजित तांबे निवडूनच आला पाहिजे वेळेस. शेट अंडाकडी झाली गप्पा काय तेवढी. आणि आपल्याला तेवढे 2 बटर नान पण सांगा. भैया 3 नंबर टेबल का पनीर भाजी हुआ क्या नहीं अभी तक? सर बावळा ढेगा तू बावळा. भैया तुम्हारी इधर खाना तो बहुत आश्चर्य रहता है लेकिन आचार्य कोण इथं तू बावळा ढेगा तिथं अंडा करी पाठवलं. अरे याला हात कुणी येऊन दिला ओ मालक कोण आलंय आतमध्ये? मालक कुठे मालक बोलव मालकाला सांग आणि तू तुमच्या सगळं ठिकाण घेईन मी तुम्हाला इथं. यार तुम्ही येऊ काय आमच्या दादागिरी बिदागिरी करता काय? तुम्हाला माहिती की मी कोण आहे? चाकू मला नको दाखवू का तुझी विकेट टाकू. अरे इथं लोकांच्या हॉटेलात कामाला बाहेर तुला दाखवतो. अरे रिक्षावाल्या रिक्षा पळव मुंगीलालच्या अवस्था लय वाईट झाली पळव. थांबव चल मुंगीलाल चल. ए भैया पैसे. ए भिकारड्या निघ. अरे इतिहासात लिखित झालं गोपीच्या रुपड्याचं सुद्धा कोणाला उधार देत नाही. तू इथं कामाला लागल्यापासून पाहिलं का उधार दिलेलं कोणाला? टेलर मुंगीलाल गोट्यात घसरून पडला त्याचा सगळा सदरा फाटलाय मागून. अरे तुम्ही काय बावळा बिवळा काय हिमाची बंद पाडली इथं तुम्हाला तिथं ना गाड्या खोलायचं काम चालू आहे. शिट्टावर बसून राहिलं मागे 4 गाड्या उभ्या अशा. अरे भाऊ येतो खाली काहीच राहिलं नाही. खोललं ना सगळं उघडा पडत. कार्यक्रमाला जायचंय राव. अरे तुमच्या तिकडे कार्यक्रम असून राहत तुम्ही तिकडे उघडे पडू आम्हाला काय सांगता तुमचं फाटलं मग तिथे काय चिटकावर लावून देऊ का? अभिजित तांबेला काय किरकोळ समजतो काय हो. चल दुसरं दुकान बघ. चल मशीनचे बिलच निघालात दुपार नको नको झाली. चल डिझेल घेऊन डिझेल आता कोणी नको म्हणत नाही. चला. तुला किती वेळा सांगितलं बाळा आपलं लग्न नाही होऊ शकत मी पंप कामाला आहे. भाऊ या भागात आपल्याला ना दे बर का. नाही उघडे झाकण तर कवर हात बसता त्या विषयी सोडून आहे. ए गोप्या मालक कुठे आम्हाला उधारीचं घात लावायचंय. अरे मला काय माहित मला कुठे तिथे बघा बसला असेल. ए, चल निघ. ए अरे बावळा ठीक आहे. जवळ पेट्रोलची उधारी देत नाही तवर ही गाडी लावून घेऊन राहिलोय. चल निघ. सरपंच उधारीचं घात लावायचं होतं. भाऊ लोक गोड गोड बोलून नेतात परत तोंड दाखवत नाही. आताच ह्यो सापडून आणलाय गाडीवाला गाडी लावून घेतली त्याची. ओ मालक कुठे होते तुम्ही? काय रे मालक पगार होईन का तेवढा राहिलेला? ए, चल निघ. कस करता आपलं उधारीचं. ए, चल तू बी निघ. अहो मॅडम गोपीचे टाकलं तुम्ही कोणाची अजिबात काळजी करू नका. 2 मिनिटं बरं का थांबा बरं का. हॅलो भाऊ डब्यातली भाकर खाल्ली का? अरे तुम्ही काय मूर्ख बावळा गपला तुला काय कळत नाही का? काय म्हणला. अहो मॅडम तुम्हाला 2 मिनिटं थांबा घरून कोण आलाय? लोकांना पानचटपणा आपल्याला जमत नाही. आपलं असतं खरं तोंडाव असतं. भंगारा असेल तर मी तोंडाव सांगितलं असतं. या काय सारांपाची चालय. ओ सर मला फार वैताग झालाय बरं का तुमच्या कामाचं. एकदा सकाळी 8 वाजल्यापासून इथं हात बसवून नुसते फोन. वागा तो बिन लाजावानी इथं कस्टमर आहे. कस्टमर समोर असं फालतूपणा करतो काय. अहो गिरायक राजा काय सांगू तुम्हाला 8 चर्चा पार नको झालं. झाड लावलं का लगेच फळ आले. झाड लावलं का लगेच फळ आले. अरे मग ठगवाप्या तू त्यांचा फोन उचलला नाही म्हणून हा माणूस 350 किलोमीटर वरून आला झाडाने आला इथं. अहो मला बोलायची काय तर पद्धत असती. बोलला गुरु मी तर केला फोन कट मग काय करणार याच्या परी कमी तरी. असा सण कोण वाजेल ना. गोप्या भावाटा नको कस्टमर आहे. तू काना खाली मारली तरी सहन करून घ्यायचं. ओ मालक मी काय आपण सण नाही करू शकत. कान पडत मारेल मी जाईन काम सोडून मग. थोडं थांबतो खोब्यात बुक्का घालितो. बोला ना काय. अहो 5 एकर मध्ये लागवड करायची. मला उद्या झाडं लागते म्हणजे लागतेच. अहो शब्द दिला कृष्ण नर्सरी म्हणतात. ऑनलाईन घरपोच झाडं डायरेक्ट पाठवून देतो असतो आपण. उद्या तुमचे झाडं भेटून जातील. बर ठीक आहे. सरक. अहो मालक अशी काय गिरायक ठेवले तुम्ही? हॅलो अगं बाई काय झालं. मला अजिबात काही सांगू नका. मला आत्ताच्या आत्ता माहेर नेऊन सोडा. थोडं काय झालं का लगेच माहेर आली का तिथं. मला बाकी काही सांगू नका. चला गाडी काढा. अगं बाई चव जाऊ राहिली. लोक बघू राहिले आपल्याकडे. तू काय तमाशा लावलाय. अहो काय अभिषेक आज भांडण्याचे का? काय सांगू भाऊ मला तर रोजचाच भांडणाची तकलीफी. हे रोजचे भांडण नाही आता हे शेवटचे भांडण. अगं बाई तुझ्या पाय पडू का फार चव चालली माहित. मला माहित नाही. काढा गाडी पटकन. फार चव घातली बहिणी पण हा काढी तो.
ए धर लवकर गोप्या कवर येतं उचलायचं ला करावं. अरे कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही बाबा. तू एक तर आजच कामाला आलाय. 3 वर्ष झाले मी लोकांच्या इटा उचलितोय बांधकामाच्या. गोप्या माझ्या काही आयडिया राव 2026 ला आपण एकदम श्रीमंत होऊ शकतो. आयला खरंच का काय काय करावं लागेल त्याच्यासाठी सांग बरं जरा. अरे काय नाही गोप्या फक्त 3 लोक जोडायची. ए बाबा आज ते काम नको सांगू मला. मी माझ्या इटाच उचलित उचलून ते काम करीत बघ. गोप्या सरपंच आणला चल. ते लवकर हमला. सोपं आहे काय सरपंचाला धक्का म्हणजे गावाला धक्का. पोरांना सगळ्यांना बोबाटा करा सरपंचाला आणले. अरे पण आणले कोणी. अरे सरपंचाच्या बायकोचे आणि त्याचे भांडणं झाले. त्याच्या बायकोनी कमरात 3 लाथा टाकल्यात. अरे तू काय बावळा काय त्याचं काय जर पर्सनल मॅटर असून तुला काय संबंध आहे लईच वाईट काम झालं गड्या. अय सरपंच आला. अरे सरपंचाला उचलून आपटलं काय. मुंगीला तुम्ही कागद तयार करा लगेच. कसली सोड चिठ्ठी घेऊन टाका तुम्ही. 4 वेळा मार खाणं काय चांगले नाही. अरे गप ना भाऊ का तू खाऊ मीठ चोळीतो. अहो इतर आपल्याला ऐकून लोकांना म्हणता काय दुकान मीठ चोळी. तुम्हाला काही लाजबीज वाटत का. खुशाल बायको तर चपलानी चुपलानी मार खाता आणि वरून लोकांना आकली शिकिता. आता एकच पर्याय राहिला तुमच्याकडं. सोड चिठ्ठी. आता तिकडा कसर तुमच्या दोघांना काढी तो कुणाही